आता सकाळचे 6:30 वाजलेले आहेत. अतिशय सुंदर असं रम्य वातावरण आहे. या ठिकाणची पहाटसुद्धा एक वेगळाच अनुभव देणारी पहाट आहे. आणि इकडं सुंदर अशा म्हणजे पक्ष्यांचे आवाज येत आहेत. आणि या ठिकाणी जे तळं आहे मी तुम्हाला काल दाखवलं होतं, तर त्या तळ्यावर सुद्धा म्हणजे वेगवेगळे पक्षी येतात. आता मी तिकडेच चाललो आहे आणि अतिशय सुंदर असं इथे वातावरण आहे. परंतु सूर्य असा प्रॉपर उगवलेला नाही आहे, कारण की इथे काळे ढग आहेत. त्यामुळं सूर्याचं काही दर्शन झालेलं नाही आहे. आता तिथं जाऊन बघतो मी, दूध वगैरे काढणं चालू आहे का बघू. एखादा आपल्याला काही शॉट मिळाला तर दूध काढताना, कारण की आता उशीर झालेला आहे. एखाद्या वेळेस दूध काढून ठेवलेलं असावं, पण तरी जाऊन बघतो. बघा इथं घोडा. हे छोटंसं पिल्लू खूप घाबरते आणि मला बघून खूपच जास्त घाबरलेले. तू मला काल काय बोलला होता आणि आता तू इथंच बसलेला आहेस आणखीन. यांनी मला सांगितलं होतं रात्री दुधाबद्दल. आता बघतो याला विचारतो, काय रे बाबा, चल सांग मला. काढायचं ना? हां चला आता दूध काढायचं आहे. चल मग. अंधार. याला सोडलंय म्हणजे आता ही दूध सोडण्याची प्रोसिजर चालू होईल. पिल्लू जेव्हा दूध पिणार तेव्हाच गाय जे आहे ते दूध सोडत असावी. याला दूध प्यायचं आहे ना, ऐकत नाही. बघा दुधाचा आवाज. आणि हिला इथं खाण्यामध्ये यांनी विधी करून टाकलेलं आणि आता दूध काढतो. मी ट्राय करू का? करू देईल का ट्राय मला? काय प्रॉब्लेम? काय करू आता? हो हो हो. घाबरती घाबरती ना? घाबरायली. हां मला घाबरती ती, बरोबर. मी नवीन आहे ना. तसंच हात लावता येईल का मला, बघू का? हां तसंच तू 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 करत राहा ना, करत राहा. मी हात लावलाय आता इथं. असंच करायचं ना? हे बघा मला जमलं. हे जमतंय मला. आवाज येतोय ना? आता थोडंसं सोड आता याला. हो लात मारती आहे मला. थोडंसं काढलंय मी दूध. थोडं दूध काढण्याचा प्रयत्न केलाय मी आणि जमलंय मला, पण थोडंसं लात मारायचा प्रयत्न केला तिने. पण एवढं काही सोपं नाही आहे दूध काढणं. मी ट्राय केलं आणि तिला कळतंय. आता मी परत एकदा ट्राय करतो. बरोबर जमते का? असंच का?
हे बघा थोडं थोडं जमतंय मला, थोडंसं जमतंय. मी गाईचं दूध काढतोय पहिल्या वेळेस लाईफमध्ये, आणि हा एक वेगळाच अनुभव आहे. पण माझ्याकडून जास्त दूध निघत नाही. हा तू काढ. याच्यासारखं मला जमत नाही. आणि मी इथे आतमध्ये गाईचं दूध काढायचा प्रयत्न केला, पण एवढं काही सोपं नाही आहे ते. मला वाटलं होतं की सोपं असेल, पण आपण शहरात राहतो, ह्या गोष्टी आपल्याला माहीत नसतात, आणि आपण ह्या करायला गेलो ना तर खूप अवघड आहेत. पण यांना म्हणजे अंगवळणी पडलेलं असतं, आणि म्हणजे जे ग्रामीण भागात राहतात त्यांना हे सोपं वाटतं आणि सहजपणे हे कामं ते करतात. आणि यांनी काढून आणलेले बघा हे ताजं दूध, हे गावरान गाईचं ताजं दूध आहे. आता मी याची टेस्ट घेतो. गरम न करता पिता येईल ना? मी गरम न करताच ती पिऊन बघणार आहे. गरम न करता याच्यात जरासं रिस्क आहे, म्हणजे आपण ज्यावेळेस त्याला गरम करत नाही तर पचायला अवघड असतं, आणि काही बॅक्टेरियाज पण असतात याच्यात. पण बघू, आता मी पिऊन बघतो. पितात ना तुम्ही? पण पिता ना? चला, हे पितात, यांना काय होत नाही, तुम्हाला काय होणार बघू. आता याला टेस्ट करून बघतो. चला, आता गावरान गाईचं हे गावरान दूध याची टेस्ट घेतो आणि तुम्हाला सांगतो. थोडंसं द्या, जास्त म्हणजे प्रॉब्लेम होईल ना. बस प्रॉब्लेम होईल ना, गरम नाही. आता मी पितोय, काही नाही होत ना, प्रॉब्लेम नाही. चव म्हणजे गावरान चव आहे. आपलं बॅगचं दूध आणि हे दूध खूप फरक आहे. आता चव तर मला अशी शब्दात सांगता येणार नाही, पण मी आणखीन अर्धा ग्लास पितो, कारण त्याच्यात साखर नाही आहे, गरम केलेलं नाही आहे, पण तरीही गोड मला लागते दूध. आता त्याच्यात साखर टाकलेली नाही, पण नॅचरल मला याच्यात साखर कसं काय लागते, गोड लागते. असं विदाऊट शुगर दूध लागत नाही. आपण जसं घरी आपल्या बॅगचं दूध विदाऊट शुगर पितो तर आपल्याला जाणवतं, पण याच्यात शुगर लागते मला. एक नंबर. धन्यवाद. खूपच मस्त दूध होतं. फक्त आता मला डायजेशनला प्रॉब्लेम नको यायला. आणि एक ग्लास पिलो मी, पोट भरल्यासारखं वाटतंय, पण तो घाबरते मला. हात लावून देईल थोडा. मी याला हात लावायचा प्रयत्न करतोय. आता याची भीती निघून गेली. मी याला हात लावतोय, त्याच्याशी फ्रेंडशिप करतोय, आणि त्यांनी पण मला सिग्नल दिले की मी बसू शकतो त्याच्यावर. आता आपण याला जवळून बघू शकतो. किती सुंदर याचे डोळे बघा. आता काही नाही, याला समजलं आता की मी याचा फ्रेंड आहे आणि मी याला काही प्रॉब्लेम देणार नाही. आता आमची फ्रेंडशिप झालेली आहे. ओके, चल.
बसून देईल ना तू? हा. काही प्रॉब्लेम नाही ना? थोडंसं मी त्याला हात वगैरे लावतो, थोडं फ्रेंडशिप करतो आणखीन एकदा. काहीच नाही काही, ते एकदम गरीब आहे. बसू दे. पाय खालून मी निघून लात मारित नाही. बसू देईल ना? काय प्रॉब्लेम नाही. हा ना. उडी मारून तर ना? हं. टेन्शन घेतो. नाही काहीच नाही. बघा हा ते त्याला लात लागत नाही का? काही नाही होत. हं? काही नाही होत माझा. एक मिनिट. एकदम उडी मारून का? हा. हा तसं तर सोपं जाईल. म्हणजे मला असं वाटतं की उडी वगैरे मारल्यामुळं मी तो डिस्टर्ब नको व्हायला आणि मला पाडून टाकेल तो, असं वाटतंय मला. थोडंसं हाईटवर जातो मी आणि मग बसायचा प्रयत्न करतो. बस ते दूर येऊन बसा. इकडून का? बापरे, अरे मला धरायला तर काहीच नाही यार इथं. हा याला धरू? मग जरा केस. अरे यार शिट यार, मी तर सरळ बसून घ्या एकदा. कसं बसू? असं चांगलं. हे धर एक मिनिट. असं हा कसं? असं बस. पुढं का मागं? पुढं जर का थोडं. हां असं तुम्ही एकदम हे ना, हां. असं पाडायचं काही हे नाही ना. नाही ना? नाही. चल हळूहळू चल. आज पाय चिपकून घे तिला. चुटकून घेऊ ना. मला आहे ना बॅलेन्सच जमत नाही आहे. थोडंसं मी सेटल का नाही होते याच्यावर ते कळत नाही मला. आणि असं वाटतं की मी कोणत्याही वेळेस याच केसाला धरू शकतो ना असं. आणि मी एवढा रिलॅक्सने का होत नाही यार. मी पडू शकतो असं वाटतंय मला. अरे हा काय असं करतोय आवाज? काही प्रॉब्लेम नाही ना? माझं बॅलेन्स जे आहे ना मित्रांनो, हे बघा माझं बॅलेन्स थोडं इकडे तिकडे का जातं माझं बॅलेन्स. तुम्ही एकदम म्हणजे कसं चुकीचं डायरेक्ट पळवितो त्याला. अरे कुठं पळवतो बाबा, माझं इथं चालायचं अवघड. हे बघ मी कसं इकडं तिकडं जातोय. तुम्ही घाबरू नका अजिबात. नाही मी बसायचं बॅलेन्सिंगच मला शिकलं पाहिजे फक्त. पायाशी एकदम त्याला असं चिपकून घ्या. चिटकून घेऊ ना. हा जमतं का? हा थोडंफार जमतंय म्हणा कसं बस, पण मजा येते. वळून घेऊ. हा घे म्हणून. शायरा आणतो. पडायला नको. मी घोड्यावर बसण्याची माझी हौसच पूर्ण झाली. कसे पुसत असतील यार. आणि शिवाजी महाराजांनी कसा प्रवास केला असेल घोड्यावर. म्हणजे आग्र्यावरून सुटका केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज हे काहीतरी 45 दिवसामध्ये आले होते महाराष्ट्रामध्ये. म्हणजे दिल्लीवरून इतक्या लांबून एवढा मोठा प्रवास त्यांनी कसा केला असेल. अवघड आहे. नाही 45 दिवस लागतात, पण ते 25 दिवसात आले होते. तर विचार करा कसं केलं असेल. आता मी थोडंसं बॅलन्स झालं आहे आणि आता वाटतं यार मला थोडं बॅलन्स झाल्यासारखं. मस्त वाटतं आता. ही घोड्याची राईड एक नंबर होती खरंच. आता मला थोडं बॅलन्स वाटतंय. आता उतरू ना. कसं उडी मारूनच उतरायचे. वाह जमलं. आणि माझी एक्साइटमेंट तुम्ही समजू शकता. आता मला रिलॅक्स वाटते. मला असं वाटत होतं की मी पडू शकतो, पण नाही पडलो. गुड. आता मी सेकंड टाईम बसलो ना याच्यावर, तर आता मला काहीच वाटत नाही. आता मी बरोबर म्हणजे सेट झालो आहे आणि मला पडायची भीती वाटत नाही. पण सेकंड टाईम आता मला बॅलन्स करता येते आणि कळालं आहे मला की कसं बसायचं आहे. तर मी आता व्यवस्थित ग्रीप घेऊन बसलेलो आहे. बॅलन्स पण होतो आहे. आता मस्त वाटतं. असं वाटतं की लांब कुठेतरी फिरत जावं याचं. आणि आता सूर्यनिदर्शन दिलेलं आहे. वेळ झालेला आहे 7:19 झालेले आहेत. पण असं वाटतंय की 8-8:30 वाजलेत. ऊन एवढं म्हणजे कडक वाटतंय, पण वातावरण छान आहे. आणि मी आता जरा तळ्यावर चाललो आहे. म्हणजे इथे एक तळं आहे, हे बघा.
या तळ्याजवळ मी आलेलो आहे आणि एक तळं आहे, इथे मासे पकडण्याचं काम चालू आहे. म्हणजे फेक जाळं ना, जसं गळ लावून पण आपण पकडतो आणि हे कसं फेक जाळं. बघा इथं छोटे छोटे मासे पकडले त्यांनी, जाळ्यामध्ये अडकलेले छोटे छोटे मासे. फेक जाळं. एवढे मासे धरायला अर्धा तास लागला का? काय भाजी होऊन गेली सर. लागले तर जास्त पण लागतात, नाही तर रात्रीला लागतं. रात्री धरणार आहे आता जोरदार हवा सुटलेली आहे आणि वातावरण अतिशय छान झालेलं आहे. म्हणजे ऊन काही जाणवत नाही आणि अधूनमधून सूर्यासमोर ढग येत आहेत, त्यामुळं वातावरण आल्हाददायक होत आहे. आणि पाठीमागे इथं रात्रभर मी मुक्काम केला होता, इथेच मागे. इथे शेतामध्ये जास्त काय आता पेरलेलं नाही, ऊस वगैरे पेरणार आहेत, पण इथे सुंदर असे गलांड्याची फुलं आहेत आणि हिरवगार इथं. म्हणजे हे काही लावलेलं नाही आहे, हे असंच काहीतरी काँग्रेस टाईप झाडं आहेत. तर मित्रांनो, आता मी ह्या माळरानावर एक टेकडी आहे, समोर एक टेकडी आहे, त्या टेकडीकडे चाललेलो आहे. आणि त्या टेकडीच्या वर गेल्यानंतर एक चांगला व्ह्यू मिळतो. तर हे माळरानावरचा कच्चा रस्ता आहे आणि इथे सरळ आम्ही पुढे चाललेलो आहे. आणि इकडे काही वन्य प्राणी दिसू शकतात.
म्हणजे खूप सारे वन्य प्राणी ह्या ठिकाणी चरण्यासाठी येतात आणि ते घर नाही आहे आसपास, त्यामुळं एखादा प्राणी तरी आपल्याला दिसणार आहे आणि भरपूर पक्षीसुद्धा इथे दिसत आहेत. म्हणजे पूर्ण वाईल्ड एरिया आहे. आता आपण या टेकडीजवळ पोहोचलो आहे. समोर टेकडी. आता इथे छोटीशी टेकडी आहे, जास्त काही उंच नाही आहे आणि आम्ही ट्रेक करत वर चाललो आहे आणि वर गेल्यानंतर बघूया आपल्याला काय बघायला मिळतं वरून, कारण आसपासचा जो प्रदेश आहे तो आपण क्लिअरली बघू शकतो. खूपच जबरदस्त सुंदर असा नजारा आहे. आपण बघतोय आसपास काही ठिकाणी हिरवी मैदानं आहेत, दूरपर्यंत पठार आहे आणि सुंदर असा प्रदेश आपल्याला इथून दिसतो. पूर्णपणे आपण बघू शकतो चारी दिशेला आणि दूरवर एखादा प्राणी जर असेल तर तो सुद्धा आपल्याला झूम करून बघता येईल आणि पूर्ण वाईल्ड एरिया आहे. इथे माझ्या पाठीमागे आपण बघतोय बघा, इथे हिरवगार असं मैदान आहे, झाडी आहेत आणि तिकडे एक छोटंसं तळं आहे आणि इकडे तांडा आहे. म्हणजे पूर्ण निसर्गरम्य ठिकाणी इथं काही गावं आहेत, तांडे आहेत आणि आपण बघतोय हा पूर्ण असा भव्य परिसर सुंदर निसर्गाने नटलेला. अजून तर पाऊस यायचा बाकी आहे, त्यानंतर तर आणखीन सौंदर्य वाढणार आहे आणि खूप छान वाटतं ह्या टेकडीवर येऊन. छोटीशी टेकडी आहे. बघा सावली आहे खाली आणि ढगं जशी जातात तशी सावली पण निघून जाते. हे पूर्ण भागात ऊन पडलेलं आहे. आत्ता काही वेळापूर्वी सावली होती आणि ही बघा, ही सावली दूर पडताना आपल्याला दिसते. आणि रणजितचे विशेष आभार. यांनी मला म्हणजे खूप मदत केली व्हिडिओसाठी आणि बरेचसे चांगले चांगले शॉट्स आपल्याला याच्यामुळे मिळाले. या टेकडीवर मला हा घेऊन आला. भरपूर हवा सुटलेली आहे आणि रणजित एक मला बैलगाडीची राईड देणार होता या ठिकाणी या माळरानावर, पण काही कारणामुळे थोडंसं टायमामुळे प्रॉब्लेम झाला आहे. पण पुढच्या वेळेस नक्की या. तर आता काय निरोप घेण्याची वेळ आली आहे. तर मित्रांनो, आता बघता बघता 10:30 वाजलेले आहेत. इथे काही वन्य प्राणी आपण बघितले, या ठिकाणचा निसर्ग आपण बघितला. रात्रभर मी या ठिकाणचा निसर्ग अनुभवला. एक दिवस अशा ठिकाणी येणं गरजेचं आहे
निसर्गाच्या सानिध्यात काही वेळ घालवणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर आपण महिनाभर म्हणजे फ्रेश राहतो. तर अशाच सुंदर ठिकाणी मला राहायला मिळालं आणि ह्या निसर्गाचा मी आस्वाद घेतला. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. जर तुम्ही निसर्गप्रेमी असाल तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. या व्हिडिओत मी तुम्हाला जो काही निसर्ग दाखवला तो सुद्धा तुम्हाला खूप आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या काही सजेशन असतील तर कमेंट करा. आणि तुम्ही पहिल्याच वेळेस माझ्या चॅनलवर असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण वेगवेगळे विषय घेऊन वेगवेगळे व्हिडिओज मी बनवत असतो. चॅनलची प्लेलिस्ट चेक करा, त्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या विषयांवरील व्हिडिओ मिळतील, ब्लॉग मिळतील. असंच भटकंती आपली चालू राहणार आहे. हा मान्सून स्पेशल वाईल्ड लाईफ सेंच्युरी ब्लॉग होता. यामध्ये आपण काही वाईल्डमधले जे काही ॲनिमल्स असतात ते बघितले, तसेच पावसाचं वातावरण पण आपण अनुभवलं. तर चला आता मी घरी निघतो, मला बराच उशीर होतो आहे. घरी जायचं आहे, डाएटचं वगैरे सगळं व्यवस्था बघायची आहे. लवकरच भेटूया आपण एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत तुमची रजा घेतो. चला बाय.